जय महाराष्ट्र. आवाज येतोय सगळ्यांना? तमाम युवकांच्या प्रेरणा असतात. युवा हृदय सम्राट युवराज माननीय युवा सेना अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य माजी पर्यावरण तथा राज्यशिष्टाचार मंत्री शिवसेना नेते श्रीमान आदित्य साहेब उद्धव साहेब ठाकरे यांचा आवाज कुणाचा? करूया सुरू. सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा. सुट्टी कशी झाली? जोश दिसत आहे सगळीकडून. अजून मागे पण लोक येत आहेत, दिसत आहेत. मला वाटतं उद्धव साहेबांना आता कळलं असेल की प्रचार सभेची काही गरज नाही, एवढा जोश दिसतो इथे. पण आजची अच्छा, एकदा सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा म्हणजे मला पण कळेल सुरुवात करायची. दिवाळी झालेली आहे आणि पुन्हा एकदा आपला सण, हक्काचा सण म्हणजे निवडणूक ही कधी येईल ह्याची आपण वाट पाहत आहोत. अर्थात आपण पाहतोय वॉर्ड बाउंड्री बघितली, आपण वॉर्डची रिझर्वेशन बघितले, आपण अनेक जण आपण इच्छुक पण आहोत, मेहनत चालू केलेली आहे, तयारी सुरू केलेली आहे. पण हे सगळं होत असताना मला वाटतं सगळ्यात एक महत्वाची गोष्ट जी आपल्याला सर्वांना पाहायची आहे आणि करण्याची आहे ती म्हणजे मध्यंतरी तुम्ही ऐकलं असेल खूप सगळीकडे चाललेलं वोट चोरी, वोट चोरी, वोट चोरी. किती लोकांनी पाहिलं वोट चोरी बद्दल? सगळ्यांनी पाहिलं ना? वोट चोरी म्हणजे निवडणूक चोरी. साधारणपणे मागच्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर जे महाराष्ट्रभरात वातावरण होतं, देशभरात वातावरण होतं, सगळ्यांना वाटलं होतं की आपलं सरकार येतच आहे. आणि तसं संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात एक सगळीकडे मान्यता होती की आपलं महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात येणार आहे. पण नेमकं हेच आहे जे आपण पकडलं नाही, ती म्हणजे यांची वोट चोरी. ठीक आहे, काही काही ठिकाणी आपण वोट चोरीमध्ये जे राहुल गांधींनी दाखवलं सगळीकडे आपण पाहतोय, कधी कर्नाटकमधलं असेल, कधी हरियाणामधलं असेल. आणि हे सगळं झाल्यानंतर आपली महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक ही वोट चोरी पकडण्याच्या आधीची झाली. त्यानंतर मला जे कोणी भेटायचे ते सांगायचे आदित्य काहीतरी गडबड झालेली आहे, एवढ्या कमी सीटा ह्या महाविकास आघाडीच्या येऊ शकत नाहीत. ज्यांचं सरकार येणार होतं ते विरोधी पक्षात असे बसू शकतात आणि एवढ्या कमी मताधिक्याने बसू शकतात, एवढ्या कमी सीटांबरोबर बसू शकतात, हे शक्यच नाही. काही ना काहीतरी गडबड झालेली आहे, काही ना काहीतरी झोल झालेला आहे. मग कोणी बोलत होतं ईव्हीएमची गडबड आहे, कोणी बोलत होतं ते व्हीव्हीपॅट जे आहे त्याच्यात ती काळी काच लावली त्याच्यानंतर त्याची गडबड आहे. आणि ह्या सगळ्या गडबडीमध्ये जेव्हा आपण शोधायला लागलो तेव्हा प्रत्येक मतदारसंघांमधून आपल्याला कळायला लागलं की कुठे ना कुठे ती गडबड आहे. ती गडबड नेमकी आपल्या निवडणुकीच्या यादीमध्ये आहे. हीच मी तुम्हाला आज एक उदाहरण दाखवणार आहे, कारण तुम्हाला सगळ्यांना आज इथे जे बोलवलेलं आहे ते एवढ्यासाठीच बोलवलेलं आहे की निवडणुका जेव्हा येतील आपल्या आहे, आपले अनेक लोक जे इच्छुक असतील, अनेक लोकांना जे इच्छुक यासाठी असतील की आपला उमेदवार जिंकायला पाहिजे, आपली मशाल जिंकली पाहिजे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेत सत्तेवर आला पाहिजे, ही सगळ्यांची इच्छा आहे. लढाईची ताकद आहे, जिद्द आहे, हिम्मत आहे. पण ही लढाई फक्त प्रचारातून होणार नाहीये, ही लढाई फक्त आता बॅनरवर होणार नाहीये, ही लढाई फक्त आता काही मोठ्या सभेंमधून होणार नाही, काही मोर्चांमधून होणार नाही. ते तर आपल्याला करायला लागणारच आहे. 1 तारखेचा मोर्चा आपला आहेच. पण ही लढाई ज्या मिनिटाला आपल्या हातात ड्राफ्ट रोल येईल ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचा, तिथपासून सुरू होणार आहे. मी आज एक छोटं प्रेझेंटेशन देते आपल्या सर्वांना, कारण आपल्याला कळलं पाहिजे की जेव्हा आपण सांगतो की ड्राफ्ट रोल, आपण प्रत्येक जण गटप्रमुखांना सांगत असतो, आपण सगळे उपशाखा प्रमुख म्हणून पाहत असतो की यादीचं वाचन झालं पाहिजे, यादीचं वाचन झालं पाहिजे. मला वाटतं मागच्या डिसेंबर पासून आतापर्यंत उद्धव साहेबांनी अनेक अशी फ्लाइंग स्क्वॉड्स पाठवलेत. कधी स्थानिक लोकाधिकार समितीचे असतील, कधी आपले निरीक्षक येतात, कधी उपनेते येतात. अनेक वेगळ्या वेगळ्या आपण पाहतोय शाखेंमध्ये बैठकी झाली आणि त्याच्यातून एक जे सगळीकडे येत होतं ते म्हणजे यादीचं वाचन. किती शाखेंमध्ये यादीचं वाचन सुरू झालं जरा हात वरती करून मला दाखवा. सगळे करत आहेत ना? वरचे लोक करतात की नाही? वरचे हात वरती नाही येतात आहे ना? पण वरती वरती करते की खोलावर जात आहे?
खोलावर जाता ना. मी तुम्हाला आता आज वरळीचं उदाहरण देणार आहे की नेमकं तुम्ही यादीचं वाचन म्हणजे नेमकं काय करायचं, काय पकडलं पाहिजे. कारण ही जर चोरी तुम्ही पकडली तर तुम्ही हे समजा की निवडणूक जे खरे लोक जिंकले पाहिजेत त्यांना जिंकून देत आहेत. नाहीतर जे बोगस सरकार निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे हेच सरकार पुन्हा एकदा चालत राहील. तुम्ही ठरवायचं आहे की ही वोट चोरी पकडायची आहे की नाही. तुम्हाला आता प्रेझेंटेशन थोडं दाखवतो. बोगस सरकार, बोगस मतदार, हे नेमकं काय होतं हे तुम्हाला दाखवतो. हा वरळी मतदारसंघ आहे जिथे तुम्ही आज बसलेला आहात. वरळीमध्ये लोकसभेच्या मतदानाच्या यादीमध्ये साधारणपणे 2,52,970 लोक होते. तेच विधानसभेमध्ये किती झाले? 2,63,352. ठीक आहे, आम्ही समजू शकतो काही नैसर्गिक वाढ झाली असेल. आपली लोकसभेची निवडणूक कधी होती? मे महिन्यात. विधानसभेची कधी होती? ऑक्टोबरमध्ये. ह्या 4 महिन्यांमध्ये कदाचित वाढ झाली असेल, कारण आपली जी शेवटची यादी आली होती लोकसभेची ती एप्रिलच्या आसपास होती आणि विधानसभेची ही ऑक्टोबरमध्ये आली होती. इथे हा अच्छा, ह्याला एक मिनिट, तिथे कोणीतरी हे जरा रिमोटचं. हा, आता तुम्ही पाहिलं असेल जी मी ती वाढ बोलत आहे, साधारणपणे वरळी मतदारसंघामध्ये लोकसभेपासून विधानसभेपर्यंत 16,043 लोकांची वाढ झालेली आहे. कदाचित आपणही नोंदवले असतील, काही जेन्युइन मतदार आले असतील, काही नवीन मतदार असतील, काही 18 वर्षाचे झाले असतील. ही वाढ आपण समजू शकतो. आणि डिलीटेड मतदार जे आहेत ते 5,661 आहेत. पण ही मतदारसंख्या जी वाढली होती त्याच्यात जेव्हा आम्ही अभ्यास करायला लागलो, ज्या खोलावर गेलो की खरोखर एवढे मतदार वाढलेत का, खरोखर एवढे मतदार डिलीट झालेत का, कोण आहेत हे डिलीटेड मतदार, हे वाढलेले मतदार कोण आहेत, हे पाहिल्यानंतर आपल्याला दिसतं साधारणपणे 19,333 मतदार 2 लोकांनी ह्या यादीवर अभ्यास केल्यानंतर पकडलं जात आहेत की हे 19,333 मतदार हे गडबडीतले आहेत. ह्यांना आम्ही अनॉमली बोलतो, स्टॅटिस्टिक्समध्ये ह्यांना अनॉमली बोलतात. म्हणजे काहीतरी कुठेतरी गडबड आहे. ही कुठची गडबड आहे आणि कुठची गडबड नेमकी आपण पकडली पाहिजे ह्याचं आता तुम्हाला उदाहरण देतो. हे एक जबरदस्त उदाहरण आहे. नरहरी कुलकर्णी हे वोटर लिस्ट 196 मधले आहेत. लोकसभेचे फोटोवर आपण सगळे ब्लर केलेले आहेत. फोटोग्राफ सगळ्यांचे थोडे भुरकट केलेले आहेत कारण कोणालाही प्रायव्हसीचा प्रॉब्लेम नसावा म्हणून आपण फोटोग्राफ्स थोडे भुरकट केलेले आहेत. ती फोटोग्राफ्स आपल्याकडे आहेत, मतदार यादी पण आहे. पण हेच तुम्ही बघा, जे साधारणपणे लोकसभेमध्ये ही व्यक्ती नरहरी कुलकर्णी डिलीटेड होती. का डिलीटेड होती? कारण मृत झाली, डेड झालंय असं त्यांनी सांगितलं. हीच व्यक्ती यांनी पुनर्जन्म घेतला सेम नावानी आणि मतदान केलं येऊन विधानसभेमध्ये. बरं, आम्ही ह्यांच्या घरी गेलो, चेक करायला गेलो, साधारणपणे खरोखर आहेत नाही आहेत काय, कारण हे ई दिसलं की डेड आहे. पण ही मतदार यादी बदललेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि इपिक नंबर हा वेगळा झालेला आहे. म्हणजे पुन्हा एकदा ह्यांचं कोणीतरी रजिस्ट्रेशन नव्याने केलेलं आहे. जी व्यक्ती आता नाहीये तिचं रजिस्ट्रेशन पुन्हा एकदा केलेलं आहे. नावात थोडं स्पेसिंग मध्ये बदल केलेला आहे, इपिक नंबर वेगळा दिलेला आहे, यादी वेगळी केलेली आहे आणि ह्यांनी जाऊन विधानसभेत मतदान केलेलं आहे. मतदान झाल्यानंतर पुन्हा या व्यक्तीला यादीतून काढलेलं आहे. हे पहिलं उदाहरण आहे. म्हणजे ह्याचा अर्थच हा आहे की साधारणपणे जेव्हा आपण गटप्रमुख म्हणून असू किंवा उपशाखा प्रमुख म्हणून असू किंवा कुठचेही पदाधिकारी म्हणून असू, जेव्हा आपण प्रत्येक यादीचा अभ्यास करायला बघतो, आपली जबाबदारी जी आपल्याला उद्धव साहेब नेहमी सांगत असतात की निवडणुकीत माझी जबाबदारी काय, तर गटप्रमुख म्हणून असेल, उपशाखा प्रमुख म्हणून असेल, माझी जबाबदारी म्हणजे माझी यादी तेवढीच बघायची. त्या 1200 आणि आज तर पुन्हा एकदा ते इलेक्शन कमिशनच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तुम्ही पाहिलं असेल की 1200चीच यादी असणार आहे. हे 1200 लोकांमध्ये मी किती लोकांना ओळखतो, ह्या किती लोकांमधून किती लोक आता जिवंत आहेत, किती लोकांचं मृत्यू झालेला आहे, ह्या मृत्यू झालेल्या लोकांमधून किती लोकांना रजिस्टर केलंय हे देखील आपण पाहणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे मतदाराचं नाव आणि त्याच्या वडिलांचं नाव हे सेम टू सेम आहे. आता पहा तुम्ही, विठ्ठल रामचंद्र झाड 108 यादीतले आहेत. राजी कुप्पूर स्वामी एकच आहे. सुलेमान मोहम्मद रजाक सेम आहे.
पुन्हा एकदा यांचे सगळ्यांचे फोटो आपण भुरकट केलेले आहेत, कारण आपल्याला कोणाला प्रायव्हसीमधून त्रास द्यायचा नाहीये. पण हे देखील तुम्ही पाहिलं पाहिजे, जेव्हा यादी आपण पाहतो, असे आपल्याला वरळी मतदारसंघांमध्ये 502 मतदार सापडलेले आहेत. म्हणजे वडिलांचं नाव पण तेच आहे किंवा रिलेटिव्हचं पण नाव तेच आहे आणि स्वतःचं पण नाव तेच आहे. हे तर ठळकपणे आपल्याला एक यादी वाचनमध्ये जी आता यादी येईल त्याच्यात तुम्हाला दिसेल, ही यादी सगळ्यांकडे आहे ऑलरेडी. तर त्याच्यात हे तुम्ही पाहिलं पाहिजे की किती अशी नावं आहेत जी साधारणपणे सेम टू सेम आहेत. आता हे भलतंच प्रकार आहे. मतदाराचं नाव आणि वडिलांचं नाव, पुरुष मतदार घेतलेत आपण, कारण महिला मतदारांच्या वडिलांचं नाव बदलतं किंवा पतीचं नाव त्याच्यात येतं. पण हा जर प्रकार पाहिलात तुम्ही, ह्यांचं नाव काय? गिरीश गजानन म्हात्रे. वडील कोण आहेत? भांजी पटेल. चांगले, म्हणजे कोणीतरी आपल्या राज्यात गुजरातमधून येऊन मराठी झाले, चांगलंय. आता ह्यांचं नाव आहे काय? डुयोडाप रामवंदन यादव आणि वडिलांचं नाव आहे सहुदेव वाघमारे. ह्यांचं नाव आहे संतोष कुमार सरोज आणि वडिलांचं नाव आहे राधेश्याम. बरं, ह्याच्यात घर क्रमांक ठीक आहे, पण बाकीचं काय तिथे दिले नाहीये. असे मतदार आपल्या मतदारसंघामध्ये म्हणजे वरळीमध्ये 720 सापडलेले आहेत. हे देखील आपल्याला दिसणार आहे. एक यादीत झलक मारली आपण, एकदा पाहिलं आपण की वडिलांचं नाव काय आहे किंवा पतीचं नाव काय आणि स्वतःचं नाव काय, हे जर पाहिलं तर असे पुन्हा एकदा आपल्याला कितीतरी मतदार दिसतील जे असे घोळ केलेले मतदार आहेत. आता हा एक भन्नाट प्रकार झालेला आहे. आपण जागतिक पातळीवर ह्याला वोकिझम बोलू शकतो की तुम्ही ठरवता तुमचे प्रोनाउन काय आहेत, दे, देम, हिज, हर वगैरे. पण इथे ऑपरेशनच्या बिना स्त्रीलिंगचं पुलिंग केले, पुलिंगचं स्त्रीलिंग केले. गोरी गगन गुप्ता, परत फोटोज आपण थोडे भुरकट केलेले आहेत, लिंग पुरुष. इथे तेजश्री दिलीप हडकर, लिंग पुरुष. असे 643 मतदार आपल्याला आपल्या विधानसभेत सापडलेले आहेत. आता कदाचित हा पुन्हा एकदा निवडणूक आयोग सांगू शकतं की हा एरर आहे, टायपिंग मिस्टेक आहे, चूक झालेली आहे. पण ही जबाबदारी खरं तर निवडणूक आयोगाची आहे. जेव्हा आपण मतदानाला जातो तेव्हा सगळे असे पाहत असतात आपल्याकडे की तुम्ही कोण, तुमचं नाव काय, तुम्ही हे दाखवा, ते दाखवा. मग हे तुम्हाला दिसत नाही निवडणूक आयोगाला. आणि म्हणून आता जबाबदारी जी निवडणूक आयोग जे करत आहे ते आपल्याला पण काम करायला लागणार आहे, कारण निवडणूक आयोग हे भाजपचं काम करतं. मग निवडणूक आयोगाचं काम कोणी करायचं? आपण करायला पाहिजे. तर हे असे मतदार जे आहेत असे देखील तुम्ही पाहिले पाहिजेत, पकडले पाहिजेत. 643 मतदार आहेत. नो एपिक नंबर. मला तुम्ही सांगा इथे किती लोक आहेत ज्यांनी गेल्या काही निवडणुकांमध्ये मतदान केलेलं आहे? सगळे आहेत. निवडणुकीचे कार्ड तुमच्याकडे आहे, घरी सगळ्यांकडे आहे. त्याच्यावर इथे जो एक नंबर येतो एपिक नंबर, तो प्रत्येकाकडे आहे ना. आता तो एपिक नंबर नसेल तर गडबड तर होते. असे एपिक नंबर नसणारे देखील नावं प्रत्येक यादीत घुसवलेले आहेत. हे लोक कोण आहेत, कुठून आले, का एपिक नंबर ह्याच्यावर नाहीये? कारण आम्ही जेव्हा विचारलं तिथे निवडणूक आयोगामध्ये तर त्यांनी सांगितलं नाही, आम्ही सगळ्यांना एपिक नंबर देत आहे, काही अशी गडबड असेल तर आम्हाला सांगा. मग ही गडबड पकडणार कोण? असे वरळीत 28 सापडले आपल्याला ज्यांचे एपिक नंबर नाहीयेत.